गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, नराधम शिक्षक अटकेत। गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात उघडकीस आली आहे। या ठिकाणी एका नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून शोषण केल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत त्या देतो आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असे सांगून मलकापूर येथे बोलावून घेतलं आणि विद्यार्थिनीवर शिक्षकानं लैंगिक अत्याचार केले। पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीनं व्हिडिओ कॉलवरून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली। अत्याचाराची माहिती कुणाला दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून आई वडिलांना जीवानिशी मारून टाकू अशी धमकी नराधम शिक्षकांनी विद्यार्थिनीला दिली। मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्यानं पीडित मुलीनं पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पालकांसोबत जाऊन पीडित मुलीनं मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार, पोस्को यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे। सोबतच नराधम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपीमध्ये समावेश आहे। 5/12/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकामी आलेली आहे। त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे, मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे, वय 40 वर्ष, व्यवसाय शिक्षक, त्यास तात्काळ DB पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने माननीय न्यायालयात गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणेकामी आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत। सदर पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 67 कलम 67 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(f), 64(2)(m), 115(2), 351(2), 3 व 5 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत 4 व 6 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। लोकनायक न्यूज